विद्यार्थी मित्रांनो, आता सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी जसे JEE, नीट, CET इंजिनिअरिंगसाठी, त्याच्यानंतर IMS एक्झाम, जोशाची एक्झाम, म्हणजे ज्या एक्झाम एंट्रन्समुळे ज्यांना चांगल्या कॉलेजमध्ये MBA, BBA, वैद्यकीय शिक्षण, MBBS, इंजिनिअरिंग, BTech अशा विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची धावपळ सध्या सुरू झाली आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आम्ही तुम्हाला सांगत आहे, थोडंसं लक्ष देऊन ऐका विद्यार्थ्यांनी, आणि खासकर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी. आपल्याला जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, त्यावेळेस कोणते कागदपत्र आवश्यक आहे तर याची लिस्ट आपण लिहून घ्या. सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे. त्या आधार कार्डवर तुमचं जे 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे, जे वडिलाचं नाव आहे, जे सरनेम आहे, ते नाव आधार कार्डवर मॅच होणे आवश्यक आहे. 10वीच्या सनदवर जी तुमची जन्मतारीख आहे, 30 जन्मतारीख तुमच्या आधारवर असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर कास्टमध्ये जर असले, ओपन, OBC, VJ, NT, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, याच्यामध्ये व्हॅलिडिटी आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस या कास्टचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असला तर तुम्हाला NCL प्रमाणपत्र आवश्यक आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये की आपलं जे आहे तर सेंट्रल कास्ट असणे आपल्याजवळ आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र राज्याचे जर तुम्ही रहिवासी जर असले तर आपलं डोमेसियल सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या कॅटेगरीमधून प्रवेश घ्यायचा असला SC आणि ST, तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र आपल्या तहसील ऑफिसमध्ये, कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर आपल्या SDO कार्यालयामध्ये मिळतात. आपल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये आजच जा, आपले आधार कार्ड अपडेट करा आणि आपल्या आधार कार्डवर आपले नाव, जन्मतारीख व्यवस्थित आहे की नाही ते बघा. आणि आम्ही जे कागदपत्र सांगितले ते कागदपत्र आपल्याजवळ तयार ठेवा. आणि आपला जो फॉर्म जेव्हा भरायच्या वेळेस वेळेवर धावपळ होणार नाही आणि कोणताच विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहणार नाही, परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी. धन्यवाद. आमचा व्हिडिओ असाच आपण बघत राहा. आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.